हो त्या बाजूला हे काका यांना तिकडे घे ना. मोबाईल तू भाई 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 इकडे पण हात लावलाय पकडले मी महापौर इकडे तुम्ही सरका ना सगळे दिसतील दिसतील गाडी सुरू कर ना. जाऊ दे पुढे. बरोबर बरोबर भाई बरोबर आता संकेत कुठे मागे आहे. अरे काय मागे हालत नाही ना. पुढे तूच आहे म्हणून मागे जाणार. मे महाराष्ट्र दिन कामगार दिनाचं औचित्य साधून ठाणे शहरामध्ये आज डबल डेकर बस ची सुरुवात झालेली आहे. आपण त्याचा आनंद घेतो आहोत आणि पूर्णपणे एअर कंडिशन्ड आहे. त्याचबरोबर ही गाडी इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे. त्यामुळे या गाडीमुळे लोकांचा प्रवास अतिशय सुखकर होईल आणि त्याचबरोबर प्रदूषणमुक्त ही गाडी आहे. आणि या 10 गाड्या आता आलेल्या आहेत. आणखी 10 बसेस डबल डेकर येणार आहेत आणि या वर्षभरामध्ये ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये 350 बसेसचा ताफ्यामध्ये 350 बसेस वाढणार आहेत. आणि त्यामुळे ठाणेकरांना आता या बसेसची फ्रिक्वेन्सी चांगली मिळेल. त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा या प्रवासामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी ठाणेकरांना देखील शुभेच्छा देतो. आणि ही बस आपली स्वतःची आहे असं समजून या गाडीची निगा काळजी सुरक्षितता ठाणेकरांनी घ्यावी असं आवाहन करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हे GCC पद्धतीवर असल्यामुळे महापालिकेला कोणताही यामध्ये स्वतःचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत. हे वैशिष्ट्य आहे. ही इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे झिरो प्रदूषण आहे. आणि खरं म्हणजे आता आपण EV-कडे चाललेलो आहे. आणि ठाण्यामध्ये 10+10 20 इलेक्ट्रिक व्हेकल डबल डेकर आणि इतर ज्या गाड्या आहेत त्या पण मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण घेतोय. त्यामुळे प्रदूषणमुक्त ठाणे यामध्ये याला हातभार लागेल. बाई तिकीट दराची एक मोठी हे असते की प्रवाशांमध्ये उत्सुकता असते की तिकीट दर वाढणार आहेत की त्याच तिकीट दरामध्ये या बसने प्रवास. तिकीट दर वाढणार नाही आणि वाढवणार नाही. पत्रकारांसाठी मोफत आहे.